जर खराब झाला की नवीनच पीस देतो. याला तुम्ही मेटलचा स्पॅच्युलाही अशा पद्धतीत वापरू शकता. आणि याच्यात 2 साईजेस येतात, एक येते 10 इंच, एक येतो 11 इंच. तर 10 इंच घ्यायला गेला तर याची जी अशी MRP अशी 2650 आहे, पण आपल्याकडे 2000 रुपयाचं आहे. मध्ये आपण दरवेळी कसं झालं की हनीकॉम मध्ये असं प्लेन तवे आणायचे. बरोबर. कस्टमरचं कसं होतं की आपण डोसा बनवताना पीठ बाहेर गेलं तर बरोबर आम्हाला काटवाला हवा. तर आपण ह्यावेळेस नवीन लॉन्च केलाय की काटवाला सुद्धा आहे, म्हणजे डोस्याचं पीठ वगैरे बाहेर जाणार नाहीये. तुम्ही डोसे घाऊने व्यवस्थित बनवू शकता. आणि हनीकॉम मध्ये अजून एक फायदा असा होतो की जो कुरकुरीत डोसा म्हणतो आपण, की हल्ली आपण नॉनस्टिक वरती कडक डोसा होत नाही. बरोबर. याच्यात जो कुरकुरीत डोसा आहे तो छान प्रकारचा होतो. काय मध्येच एक नवीन हे आला, तडका पॅन आला. अरे वा. पूर्वी आपल्याकडे ॲल्युमिनियम किंवा स्टीलचं का लोखंडाचं होतं, त्यामुळे हा पहिल्यांदाच लॉन्च केलाय की याच्यामध्ये ट्रायप्लायचा आणि बरोबर स्टँड मध्ये हा बरोबर बसतो. नाहीतर काही म्हणजे शेगडीवर लवणणार नाही. आणि त्यापैकी हा जड पण आहे, बघू शकता. छोटे पातेले आमच्याकडे, हे पण तुम्ही गिफ्ट वगैरे देण्यासाठी वापरू शकता. याच्यात डायरेक्टली फोडणी दिली तरी चालतं. हे कसे? हा सेटच येतो. 1100 रुपयाला पूर्ण सेट येतो. 1100 रुपयाला हा 3चा सेट. आणि स्क्रॅच खूप आहे, तुम्ही तारेच्यानं घासलं तरी काही होणार नाही. ची भांडी सुद्धा आहे. वाव, हे बघू शकता. कलई केलेली आहेत छान. आणि वेट तुम्ही हातात घेतल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आणि एकदम जड आहे, त्याच्यावर कलई आहे, बघू शकता. ह्यात तुम्हाला कानवली असेल तर कानवली मिळणार तुम्हाला. जर हे गेलं तर हे 1100 पासून आहे. मोठी साईज घेतली तर 1400, 1800, 2000 आणि 2400. प्रत्येकामध्ये 400 रुपयाचा फरक येतो. बघू शकता. खलबत्ता आहे आमच्याकडे ब्रास मध्ये. हा पूर्ण ब्रास आहे, बघू शकता. आणि जड आहे. हा कसा आहे? हा 2500चा आहे, हा 3000चा. बघू शकता. ही मोठी साईज आहे, ही 3000ची आहे. हा जवळजवळ 1 किलोच्या वरती आहे. हा 2 किलो पर्यंत आहे. आपलं रात्रीचं जेवण वगैरे उरलेलं असेल तर आपण मोठ्या पातेल्यामध्ये ठेवतो. परत त्याच्यावरती झाकण ठेवायचं, फ्रीज मध्ये बसत नाही. तर आम्ही छोटे पातेले घेऊन आलो. रात्रीचं जेवण वगैरे तुम्ही ठेवून फ्रीज मध्ये ठेवू शकता. त्याच्यात 4चा सेट. आणि सांगायचं जर झालं तर हा सेट एकात एक जातो. मेन म्हणजे त्याला कुठे नको तेव्हा आपण एकत्र घालून सुद्धा ठेवू शकतो. तुम्ही अशा प्लेट वगैरे ठेवू शकता. आणि हा मेन म्हणजे पूर्ण प्लेट सकट हा सेट येतोय. आणि कितीचा हा? 500 रुपयाला तुम्हाला 4 भांड्यांचा सेट येतो. आणि गिफ्ट द्यायला सुद्धा बेस्ट आहे. ही छोटी काईल आहे. अरे वा. आमच्याकडे पहिल्यापासून अशा मोठी साईजेस असायच्या, पण कस्टमरला अजून छोटी हवे असेल तर हा पहिला स्टॉल आहे माझा की आम्ही छोटी काईल आणलेली, जे आपण फिश करू शकतो किंवा डोसे, घावणे, आंबोळी. बिडाचं एक सांगायचं जर झालं तर शरीराला खूप आयर्न मिळतं, जे गोळ्या सुद्धा मिळत नाही ते बिडामधून मिळतं. दुसरं सांगायचं झालं तर आपण हॉटेलमध्ये बघतो की डोसा कुरकुरीत होतो, जाळीवाला होतो, कडक होतो, तर घरी का होत नाही? तर तिथे बिडाचे तवे वापरले जातात. ते आपल्याला किचनमध्ये असल्यामुळे दिसत नाही. डबे आहेत, मसाला लवकर खराब होत नाही त्यासाठी आहे. तुम्ही बघू शकता छान प्रकारचे आहेत. 7 वाट्या आहेत. चमचा एक पितळाचा आहे छान प्रकारे. याच्यावरती नक्षी काम सुद्धा केलेलं आहे. थोडंसं अट्रॅक्ट, किचनमध्ये कंटाळा आला नाही पाहिजे. बरोबर. आपण जेवण बनवू शकतो त्या पद्धतीचा आहे. याच्यात 3 साईज येतात. एक 2500चा डब्बा येतो, एक 3000 आणि एक 3500. आपण छोटा ऑमलेट पॅन सुद्धा आणला यावेळी. ऑमलेट वगैरे पण बनवतो. तर कास्ट आयरन मध्ये आम्हाला खूप कस्टमर विचारायचे ऑमलेट पॅन नाहीये, तर आम्ही हा नवीन ऑमलेट पॅन हा 1000चा आहे. 1000 रुपयापासून स्टार्ट आहे. याच्यात थोडासा मोठा वगैरे हवा असेल तर हा 1400 रुपयाचा. तर यंदा दादांनी हे नवीन सुद्धा भरपूर गोष्टी लॉन्च केलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला जास्त व्हरायटी मिळणार आहे दादांकडे. आपल्याकडे अशा साईजेस आहेत. जर 7 इंचाची कढई घेतली तुम्ही तर 1200 रुपयाची आहे. जर तुम्ही 8 इंचाची घेतली तर ही 1600ची आहे. तुम्ही 9 इंचाची जर घेतली तर ही 2000ची. अशा साईजेस आहेत. अजून जरी मोठे हवे असतील तर मोठ्या साईजेस मिळतील. नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या डिमांडमुळे मी आज परत दादांचा व्हिडिओ करतो आहे. तर आपण आलोय ओमकार मार्केटिंगला. तर मित्रांनो, आता ह्यांचं एक्झिबिशन आहे 21 डिसेंबरपासून ते 26 डिसेंबर 2024 पर्यंत घंटाई मैदान ठाणे वेस्टला. तर दादांचा हा आत्मरेता त्यांना पहिला स्टॉल आहे. तर भरपूर जणांना असं इन्क्वायरी होती की दादांचं कुठे शॉप आहे का. तर दादांचं कुठेही शॉप नाही आहे. ते सगळ्या ठिकाणी एक्झिबिशन्स करतात आणि त्या थ्रूच ते हे सर्व मटेरियल आपल्याला आउटसोर्स करून प्रोव्हाइड करतात. तर तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तर तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करून ऑनलाईन डिलिव्हरी सुद्धा घेऊ शकतात. त्याचबरोबर ह्यांचे जिथे जिथे एक्झिबिशन्स होतात ना ह्यांची लिस्ट तुम्ही ह्यांच्याकडनं घेऊ शकतात कॉन्टॅक्ट करून. तिथे येऊन तुम्ही त्यांना भेट देऊ शकतात. चला, मग आता न वेळ घालवता आपण पूर्ण व्हिडिओ कव्हर करूया. आणि ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला स्पेशली आहे ना सर्व प्रोडक्टची प्राइस आणि इन डिटेल तुम्हाला सांगणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार ओमकार दादा. नमस्कार.
तर आपण पहिला व्हिडिओ आपला खूप छान गाजला, सर्वांना तुझे प्रोडक्ट्स आवडले आहे आणि आता आपल्याला ना त्यांच्यासाठी आहे ना स्पेशल व्हिडिओ हा बनवायचा आहे, कारण प्रत्येक जणांचं असं होतं की त्यांना रिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे होती आणि प्राइजेस पाहिजे तुझ्या प्रॉडक्टबद्दल आणि सर्व प्रॉडक्ट्स बघायचे तुझ्या स्टोअर मधले. आणि सर्वात मोठा सर्वांचा प्रश्न आहे की तुझं दुकान आहे का, तर पहिली ते तू क्लॅरिफाय कर. ऍक्च्युली आमचं दुकान नाहीये, आम्ही फक्त एक्झिबिशन मध्येच लावतो. माझं भांडूपला गोडाऊन आहे पण तिथे सेलिंग होत नाही, फक्त आम्ही एक्झिबिशन मध्येच सेलिंग करतो. छान प्रकारचे भांडी आहेत माझ्याकडे. आता आपला हा तवा हा हनीकॉमचा आहे, ज्यात तुम्ही चपाती, डोसे, परोठे, भाकरी, पुरणपोळी, घावणे, आंबोळी सगळं काही करू शकता. प्लस याची 2 वर्ष आपण गॅरंटी देतो, वॉरंटी नाही. जर खराब झाला की नवीनच पीस देतो. याला तुम्ही मेटलचा स्पॅच्युलाही अशा पद्धतीत वापरू शकता आणि याच्यात 2 साईजेस येतात, एक येते 10 इंच, एक येतो 11 इंच. तर 10 इंच घ्यायला गेला तर याची जी अशी MRP अशी 2650 आहे, पण आपल्याकडे 2000 रुपयाचा आहे. आणि जर तुम्ही मोठ्या साईजचा घेतला तर हा 2950चा आहे, पण इथे 2200 रुपयाला मिळतात. याच्या 2 साईज आहेत. याच्यामध्ये तुम्ही असा बघायला गेला तर असा फ्राईंग पॅन आहे छान प्रकारचा, हा पण हनीकॉम मध्ये आहे. हाही विदाऊट तेलात तुम्ही फिश वगैरे फ्राय करू शकता, पनीर वगैरे करू शकता. याची अशी MRP 2750 आहे, हा तुम्हाला 2200ला मिळतो. याच्यात तुम्हाला 4 साईजेस येतात, जसं साईज घेतात तसं 200-200 रुपयाचा प्रत्येकामध्ये फरक आहे. जर हनीकॉममध्ये बघायला गेला तर अशा कढया सुद्धा आहेत, याच्यातही 4 प्रकारच्या आहेत. याची स्टार्टिंग जी कढई आहे ती 2200ची आहे, विथ लीड येतं. मग तुम्ही 2600, 2800 आणि 3000 अशा 3 रेंजमध्ये विथ लीड आणि हनीकॉममध्ये. याच्यामध्ये जर तुम्ही असं बघायला गेलं तर हनीकॉममध्ये आता हे विदाऊट याच्यात आहे ना ट्रायप्लायच्या कढया आल्या, ह्या विदाऊट लीडच्या आहेत. ह्या तुम्हाला 900 पासून स्टार्टिंग आहे, 5 वर्ष गॅरंटी आहे. 304चं स्टील आहे, त्याच्यातही तुम्हाला जेवण जळणार नाही. इंडक्शन, हॉट प्लेट, गॅस, डिशवॉशर सगळ्यांना चालतं. याच्यामध्ये तुम्हाला फ्राईंग पॅन येतात, तवे येतो, कढया येतात, खूप काही आहे. आता एक सांग, हे ट्रायप्लाय आहे आणि हे ट्रायप्लाय हनीकॉम आहे, फक्त याच्यावर हे जी जाळी आहे ते ह्याच्यावर आतमध्ये याच्यावरती नाहीये. याच्या दोघांचा फरक आहे, हनीकॉम सुद्धा ट्रायप्लाय आहे आणि ही ट्रायप्लायची कढई आहे. याच्यात तिघांमध्येही दोघांमध्येही स्टील, ॲल्युमिनियम स्टील वापरलेलं आहे. पण हनीकॉम मध्ये अजून एक वापरलेलं आहे, जे वरचं लेअर आहे ते कुटिंग नाही आहे. हनीकॉम लेझर मशीन मध्ये केलं जातं, जे जपान टेक्नॉलॉजी आहे ती वापरली जाते. त्यामुळे तुम्ही विदाऊट तेलात जरी करायला गेलं तर चिटकणार नाही. जर आपण कसं ट्रायप्लायमध्ये तुम्हाला स्लो गॅसवरती वापरावं लागतं आणि जर तेल वगैरे नाही वापरलं तर स्टिक होतं. याच्यामध्येच आपण काय हनीकॉममध्ये असं आणलंय की जर कमी तेल खाणारे असतात खूप लोक, हल्ली आता हेल्थ वाईज तेल वापरत नाही, त्यामुळे आपण कमी तेलामध्ये डाएट कॉन्शियस लोकांसाठी बेस्ट असते हे आहे हनीकॉम प्रकारच्या. आता हल्ली बघायला गेलं तर सगळ्यात जास्त ट्रायप्लाय मध्ये जातं. तुम्ही बघू शकता की एवढे साईजेस आहेत आणि एवढी रेंज मिळते तुम्हाला. रेंज मध्ये आपण दरवेळी कसं झालं की हनीकॉम मध्ये असं प्लेन तवे आणायचे. बरोबर. कस्टमरचं कसं होतं की आपण डोसा बनवताना पीठ बाहेर गेलं तर बरोबर आम्हाला काटवाला हवा, तर आपण ह्यावेळेस नवीन लॉन्च केलाय की काटवाला सुद्धा आहे, म्हणजे डोस्याचं पीठ वगैरे बाहेर जाणार नाहीये. तुम्ही डोसे घावणे व्यवस्थित बनवू शकता. आणि हनीकॉम मध्ये अजून एक फायदा असा होतो की जो कुरकुरीत डोसा म्हणतो आपण, की हल्ली आपण नॉनस्टिक वरती कडक डोसा होत नाही. बरोबर. याच्यात जो कुरकुरीत डोसा आहे तो छान प्रकारचा होतो. त्यामुळे आता ह्यावेळी काटवालाही आणला. याची प्राइस अशी 3050 रुपये आहे, पण आपल्याला 2300 रुपयालाच मिळतो. अरे वा. आणि बाहेरच्या पेक्षा तुम्हाला असं वाटत असेल की प्राइस जास्त आहे किंवा क्वालिटी अशी आहे, तर जर याचं बघायला गेलं तर हे जे स्टील आहे हे 304चं स्टील वापरलं जातं. स्टीलमध्ये खूप प्रकार येतात. 304चं स्टील ह्यासाठी वापरलं जातं की तवाला गंज पकडू नये. हल्ली मार्केटमध्ये बघतो आपण, ऑनलाईन बघतो तर 1000-1200 बसनंही येतात. याच्यात आणि त्याच्यात तोच फरक आहे की 304चं स्टील आहे आणि त्यामुळे जे आपल्या शरीराला पोषक तत्व आहे ते छान प्रकारचे मिळतात. आपण स्टँडर्ड क्वालिटीचं स्टील याला वापरतो आहे, जे ग्रेड A1 जनरली असतं. अजून जे हनीकॉम आहे याची जी क्वालिटी आहे ती छान प्रकारची वापरलेली आहे. त्यामुळे आता हल्ली आपण नॉनस्टिक वगैरे बघतो, आजार वेगवेगळे होतात, तर याच्यात जे पोषक तत्व आहे ते छान पद्धतीत मिळतात. तो हा एक फायदा आहे. त्यावेळेस आपण नवीन आहे ना, ह्यावेळेस ट्रायप्लायमध्येच एक नवीन हे आला, तडका पॅन आला. अरे वा. पूर्वी आपल्याकडे ॲल्युमिनियम किंवा स्टीलचं लोखंडाचं होतं, त्यामुळे हा पहिल्यांदाच लॉन्च केलाय की याच्यामध्ये ट्रायप्लायचा आणि बरोबर स्टँड मध्ये हा बरोबर बसतो.
नाहीतर काही म्हणजे अशा शेगडीवर लवणणार नाहीये आणि त्यापैकी हा जड पण आहे, बघू शकतात. चांगल्या पद्धतीचा आहे. प्राइस अशी बाहेर गेला गेला तर 1010 रुपयाचा आहे, पण हा तुम्हाला 550 रुपयाला मिळतो. बघू शकतात फ्लॅट 500 रुपीज डिस्काउंट आहे याच्यावर. आणि जसं हा दादानी तवा दाखवला ना, बघू शकतात पूर्ण स्टीलचा आहे, हनीकोमचा, आणि हा जड सुद्धा आहे, त्यामुळे तुम्हाला हेवी क्वालिटी मिळणार आहे. आणि त्यानंतर आता ह्या वेळेस आहे ना, पहिल्यांदाच आहे की आम्ही छोटी काईल आणली. अरे वा. आमच्याकडे पहिल्यापासून अशा मोठी साईजेस असायच्या, पण कस्टमरला अजून छोटी हवे असेल तर हा पहिला स्टॉल आहे माझा की आम्ही छोटी काईल आणलेली, जे आपण फिश करू शकतो किंवा डोसे, घावणे, आंबोळी. बिडाचं एक सांगायचं जर झालं तर शरीराला खूप आयर्न मिळतं, जे गोळ्यासुद्धा मिळत नाही ते बिडामधून मिळतं. दुसरं सांगायचं झालं तर आपण हॉटेलमध्ये बघतो की डोसा कुरकुरीत होतो, जाळीवाला होतो, कडक होतो, तर घरी का होत नाही? तर तिथे बिडाचे तवे वापरले जातात, ते आपल्याला किचनमध्ये असल्यामुळे दिसत नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला कुरकुरीत डोसा आणि कडक डोसा आणि जो शरीराला आयर्न मिळतं आपल्याला, तर ते बिडामध्येच मिळतं. याच्यामध्ये अशी काईल आहे आपल्याकडे 2 प्रकारची. ही तुम्ही बाहेर गेला तर 1600 रुपये आहे, पण दादाच्या आम्ही खूप म्हणजे सेलिंग झाला तर आम्ही तुमच्यासाठी ऑफरमध्ये 1200 मध्येच ठेवली. ओके, 1200 आणि 1400. अदरवाइज 1200 मिळणार आहे, ही 1400 मिळणार आहे, जी मोठी साईज आहे. दादाच्या चॅनलवर जर तुम्ही आलात तर त्यामुळेच ही 1200 आणि 14 आहे. अदरवाईज आम्ही 1400 आणि 1600 रेट आहे, पण तुमच्या थ्रू जर आलात तर आम्ही 1200 आणि तुम्हाला यायचं आहे दादाला आणि हा व्हिडिओ दाखवायचा आहे, तर तुम्हाला हे डिस्काउंट मिळणार आहे याच्यावर. आणि मला एक सांग दादा, हे जे आहे बिडा आणि हे बिडा, ह्याच्यात काही डिफरन्स आहे का की सेम आहे? काही डिफरन्स नाहीये. पुन्हा कसं हा कमी कार्ड दिलेला आहे, हा जास्त कार्ड दिलेला आहे. ही जुन्या पद्धतीची काय जर बघायला गेलं तर हे आता नवीन आलं हल्ली, म्हणजे बिड जुनच आहे पण ही शेप आता आली. बरोबर. खूप आपल्या आजी आजोबापासून ही अशा पद्धतीचे वापरतो. आता हल्ली कसं नवीन जमाना आलाय, आपल्यासारख्यांच्या नवीन आलं, त्यामुळे हे नवीन साईजेस बनवलेले आहेत. त्यानंतर आता हा एक आपण छोटा ऑमलेट पॅन सुद्धा आणला आहे. ऑमलेट वगैरे पण बनवतो, तर कास्ट आयरनमध्ये आम्हाला खूप कस्टमर विचारायचे की ऑमलेट पॅन नाही आहे, तर आम्ही हा नवीन ऑमलेट पॅन हा 1000चा आहे, 1000 रुपयापासून स्टार्ट आहे. याच्यात थोडासा मोठा वगैरे हवा असेल तर हा 1400 रुपयाचा. तर यंदा दादानी हे नवीन सुद्धा भरपूर गोष्टी लॉन्च केलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला जास्त व्हरायटी मिळणार आहे दादांकडे. त्याच्यामध्ये तुम्हाला बिडामध्ये कढया आहेत छान प्रकारे तळण्यासाठी, भाजण्यासाठी. आपण चकली वगैरे तळतो किंवा काही आहे ना नॉनस्टिक वगैरे मध्ये जर झालं तर तो कडकपणा मिळत नाही. जर तुम्ही बिडाच्या ह्याच्यामध्ये घेतला तर कडकपणा, जो कुरकुरीतपणा म्हणतो आपण, तो छान पद्धतीचा आहे. त्यानंतर आपल्याकडे अशा साईजेस आहेत. जर 7 इंचाची कढई घेतली तुम्ही तर 1200 रुपयाची आहे. जर तुम्ही 8 इंचाची घेतली तर ही 1600ची आहे. तुम्ही 9 इंचाची जर घेतली तर ही 2000ची. अशा साईजेस आहेत. अजून जरी मोठ्या हव्या असतील तर मोठ्या साईजेस मिळतील. तर ह्या आता 4 साईजेस आपल्याकडे उपलब्ध आहे, बघू शकतात. त्यापेक्षा मोठ्या हव्या असतील तर त्या सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातील. दादांना कॉन्टॅक्ट केला की सर्व तुम्हाला आयटम्स तिथे त्यांच्याकडे मिळतील. आणि अजून एक सांगायचं झालं तर मला खूप लोक प्रश्न करतात की बिडाचा वापरायचा कसा, तर आम्ही सगळा हा 100% तयार केलेला आहे. हा फॅक्टरीमधून आल्या असल्यामुळे एक कांदा कापायचा, आपण पोह्यांना कसा कापतो तसा बारीक चिरायचा, गॅस फुल करून घ्यायचा आणि तव्यावरती आहे ना कांदा परतून घ्यायचा, काळा होईपर्यंत साधारण 5 ते 10 मिनिटं परतून घ्यायचा. कांदा फेकून द्यायचा आणि स्लो किंवा मिडियमला स्टार्ट करायचा बनवायला. हा रेडीच आहे, पण फॅक्टरीमधून आल्यामुळे आपल्याला तो एकदा करायचा प्रोसेस. आणि झाल्यानंतर आपण जेव्हाही तवा किंवा कढई बिडाचं धुतो तेव्हा पुसून तेल लावूनच ठेवायचं न विसरता. त्यामुळे जो फायदा काय होतो, जेवढं तेल याच्यात मुरेल तो नॉनस्टिक पेक्षाही चांगलं काम करेल. त्यामुळे तेल चांगल्या पद्धतीत लावून ठेवायचं. शरीराला खूप फायदेशीर आहे. शरीराला जर आपल्याला जपायचं असेल तर आपल्या खाण्यामधूनच सगळं काही जातं. आणि जे सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे आहे, तर तुम्हाला बिडाच्या भांड्यामधूनच आयन मिळेल. तर बिडाच्या तव्यामध्ये आता तुम्हाला बघू शकता भरपूर व्हरायटी आहे. त्याचबरोबर तुम्हाला कढया मिळणार आहे. त्यानंतर बिडामध्ये आप्पे पात्र सुद्धा आहे आपल्याकडे. याच्यामध्ये 2 साईज येतात, एक 12चा येतं आणि एक 9 पीस. 9 पीसचा घेतला तर 1000 रुपयाचा येतं आणि 12 पीसचा जर घेतलं तुम्ही तर 1200 रुपयाचा येतं. त्यानंतर आपल्याकडे असे लोखंडाची तवे सुद्धा आहेत, जे मार्केटमध्ये मिळतात त्या पद्धतीचे नाही आहेत. हे लोखंडी तवे, याला मेन म्हणजे गंज वगैरे पकडत नाही आहे. एक तेलाचा हात लावून ठेवायचा. आणि आमचं सगळं साऊथचं आहे, मदुराईचं आहे, बिडाचाही झाला आणि लोखंडाचाही झाला.
ज्या पद्धतीने आता हल्ली आपण बघतो मार्केटमध्ये 200-300ला तळून मिळतात, बरोबर. पण काही दिवसानंतर चिटकतं, गंज पकडतो, काही उपयोगाचं खराब होऊन जातात. खराब होतात. तर त्या वस्तू नाहीये, आपल्या स्टॉलवरती भेट देतात तर काहीतरी वेगळं आणि कस्टमरसाठी थोडंसं तुम्हाला वाटेल कॉस्टली, पण क्वालिटी देतो आपण, परमनंटली देतो आणि क्वालिटी देतो आम्ही. आता जवळजवळ मी स्वतः 16 वर्षापासून करतो. क्वालिटी खूप छान आहे, पहिल्यापासून मी हेच करतो. आम्ही पूर्वी नॉनस्टिकची भांडी विकायची, पण आता नॉनस्टिकचं हळूहळू माहिती पडत चाललं की घातक वगैरे आहे. तेव्हापासून आम्ही ट्रायप्लाय झालं, लोखंड झालं, बरोबर. झालं, पितळ झालं, त्याच पद्धतीत ओळखतो. जर तवा हवा असेल तर आमच्याकडे 400 रुपये 10 इंचाचा आणि 11 इंचाचा घेतला तर 500 रुपये. आता बिडा आपल्या लोखंडामध्येच जर बघायला गेलं तर एक छानसा भाकरीचा तवा आहे. पूर्वी याच्यात तुम्ही मासे वगैरे तळण्यासाठी वापरायचे, भाज्या वगैरे पण बनवतात त्याच्यात छान. अजूनही गावा साईडला हे जास्त वापरलं जातं, तुम्ही बघू शकता, कारण त्यातनं त्यांना आयर्न मिळतं. आयर्न मिळतं आणि खूप फायदेशीर आहे. आणि शरीरासाठी हे पचायला सुद्धा आपल्याला बरं पडतं. शरीराला पचायला खूप म्हणजे आहे. आता माझी आई सुद्धा मला याच्यातून आम्ही भाकरी वगैरे झाली, मेथीची भाजी वगैरे छान पद्धतीने, आम्ही फिश वगैरे सुद्धा याच्यातच फ्राय. हो, आणि पालेभाजी याच्यात सुंदर होतात. तसं त्याच्यामध्ये कढई तुझा मला आणलेल्या आहेत. तुम्हाला अशी कढई घेतला तर ही 400 रुपयापासून आहे लोखंडाची. ही 7 इंचाची आहे. याच्यात जर 8 इंच घेतलं तर 200-200 रुपयामध्ये प्रत्येकामध्ये फरक पडतो. सगळ्यात मोठी आपण तळण्यासाठी भाजण्यासाठी वापरतो. जसं दिवाळीकडे आपल्याला फराळासाठी जी लागते ना ती सगळ्यात बेस्ट. आणि आपल्याला विदाउट कान सुद्धा यांच्याकडे मिळतील. त्याच्यामध्ये आपल्याला असं चायनीज वॉक सुद्धा आहे. आपण जे चायनीज वगैरे बनवतो एक प्रकारची कढईच आहे, त्याला आपण हँडल लावलं बरोबर. पण वापरू शकता, तळण्यालाही वापरू शकता. त्यामध्ये असा तडका पॅन आहे आपल्याकडे. कढईमध्ये जर सांगायचं झालं तर विदाऊट हँडलची सुद्धा आपल्याकडे कढई आहे. ह्यांची काय किंमत आहे? ही 250 रुपये, 250, 350, 450 आणि 550 अशा 4 साईजेस आहेत. हे बघू शकता तुम्ही. त्यामध्ये असं सगळे आहे. आमच्याकडे चाकू सुरी पण चांगल्या पद्धतीच्या आहेत, ज्या तुम्ही जेवढी भाजी कटिंग करतात तेवढी त्याची धार वाढत जाते. काय रेंज पासून सुरुवात होतात आपल्या? 150 रुपयापासून आहे. तुम्ही बघू शकता, क्वालिटी छान आहे. हे आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चर नाहीये, पण आम्ही चांगल्या क्वालिटीचं बघून आणतो, कारण की क्वालिटीमध्ये आम्ही थोडंही कॉम्प्रोमाइज करत नाहीये. तर तुम्हाला असं पापडसाठी किंवा चपात्या रोस्ट करण्यासाठी हवं असेल ते आहे. हे बघू शकता, फोडणीसाठी भांडी आहे. तसं आता संक्रांत येते आहे तर तुम्हाला अशा प्रकारे चमचे जर वाण म्हणून द्यायचे असेल तर ते सुद्धा. हा स्पून म्हणजे कसं, आपण मार्केटमध्ये काय करतो, थोडासा बेंड असतो, त्यामुळे डोसा काढताना डोसा तुटतो. करेक्ट. क्रॅक होतो, तुटतो. त्यामुळे हा स्टीलचा आपण सरळ दिलेला आहे, त्यामुळे डोसा तुम्ही इझिली करू शकता. त्यामुळे आपण देवाला प्रसाद म्हणा किंवा थोडेसे भाजी वगैरे काढण्यासाठी ते छान गोड सारखा आकार आहे. आणि जर हे स्पून मध्ये बघायला गेलं तर एवढं स्पीड घ्यायचं डोशाच्या तव्यावर टाकायचं आणि फिरवायचं करू शकता. त्या पद्धतीचं आहे. हे आमच्याकडे 100 रुपयाचं आहे. ह्यापैकी कोणताही जरी घेतलं तर 100 रुपयाचं आहे. तिन्हीपैकी कोणताही घेऊ शकता. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आमच्याकडे चहा गाळण्या सुद्धा आहेत. ह्या गाळण्याचं असं आहे की हे डबल लेअर आहे. चहा चांगल्या पद्धतीत गाळू शकता तुम्ही. हे स्टीलचं आहे, गंज पकडणार नाही. हल्ली मार्केटमध्ये बघतो तर स्टीलला लोखंडाला प्लेटिंग केलेलं असतं, तसं नाही आहे. तुम्ही मॅग्नेट पण लावून बघू शकता, तेवढं आम्ही खात्रीशीर सांगतो. ही 80 रुपयापासून आहे. जसं तुम्ही साईज घेता 80, 100 आणि 120 अशा 3 साईजेसमध्ये मिळतात. हे तुम्ही बघू शकता. त्यानंतर बघायला गेलो तर आमच्याकडे असं पितळाची भांडी सुद्धा आहे. पितळामध्ये कलई केलेली आहेत छान, आणि वेट तुम्ही हातात घेतल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आणि एकदम जड आहे, त्याच्यावर कलई आहे बघू शकता. ह्यात तुम्हाला कानवली असेल तर कानवली मिळणार तुम्हाला. जर हे गेलं तर हे 1100 पासून आहे. मोठी साईज घेतली तर 1400, 1800, 2000 आणि 2400. प्रत्येकामध्ये 400 रुपयाचा फरक येतो. त्याच्यामध्ये तुम्हाला अशी कानवाली सुद्धा कढई आहे. आमच्याकडे जी कढई घेताल कमीत कमी 1 किलो 1.25 किलोच्या वरतीच मिळेल. आणि अजून एक सांगायचं झालं तर जी कलाई आहे ती आमची 2 वर्ष कलाई जाते. तर ही कशी, ही मशनीद्वारे आम्ही कलाई करतो. हे आमचं नाशिकचं मॅन्युफॅक्चर आहे, तिकडनं आणलं जातं. खूप छान प्रकारचं आहे. आणि जर कलाई गेली तर आम्हाला जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर आम्ही कलईवालाही तुम्हाला उपलब्ध करून देतो. तेही घर पोचा, कुठेही जायची गरज नाही आणि खूप कमी दरामध्ये. आता हल्ली मार्केटमध्ये खूप जास्त कलाईचे पैसे वगैरे घेतात, तर कमी याच्यात करून देतो. जर तुम्हाला हे सांगायचं झालं आमच्याकडे त्याच्यामध्ये आहे ना छान प्रकारच्या लंगड्या सुद्धा आहेत, जाड क्वालिटीच्या आहेत. याच्यात तुम्हाला 6 कळ्या याच्यात. जर पातळमध्ये घेतल्या तर 1250 पासून स्टार्ट आहे. त्याच्यामध्ये 1250, 1650, 2000 आणि 2400 असे 4 साईजेस आहे. आणि जाडमध्ये जर घेतला तर 1650, 2050, 2400 आणि 2800 अशा रेंजमध्ये जाड क्वालिटीचा. जर याच्यात तुम्हाला असे पातेली सुद्धा आहेत, 1000 रुपयापासून स्टार्ट आहे.
हे थोडेसे बघू शकतात बसके आहेत, हे थोडे उंचवटेवाले आहेत. आपण चाय, कॉफी, सूप, मॅगी, आमटी सगळ्यांसाठी वापरू शकतो. आणि जर बिडाची भांडी वापरण्याचा जो फायदा आहे, आपण भाजी वगैरे जे खराब होतात कमतात ते होत नाही. याच्यात तुम्हाला पितळामध्ये खूप फायदे आहेत. जर बघायला गेलं तर ज्याला माहिती आहे ते पितळ आणि ट्रायप्लाय हनीकॉम शिवाय बिडाशिवाय दुसरं काही वापरतच नाही. याच्यामध्ये आमच्याकडे असे मसाल्याचे डबे आहेत, मसाला लवकर खराब होत नाही आहे त्यासाठी हे तुम्ही बघू शकता. छान प्रकारचे आहेत, 7 वाट्या आहेत, चमचा एक पितळाचा आहे छान प्रकारे. याच्यावरती नक्षी काम सुद्धा केलेलं आहे. थोडंसं अट्रॅक्ट किचनमध्ये कंटाळा आला नाही पाहिजे, बरोबर आपण जेवण बनवू शकतो त्या पद्धतीचा आहे. याच्यात 3 साईज येतात, एक 2,500चा डब्बा येतो, एक 3,000 आणि एक 3,500. आणि खूप सुरेख आहे बघू शकतात. आणि ह्याची जी एक पितळ आहे ना ही अशीच चमकणार. मेन म्हणजे काळं पडत नाहीये सांगायचं झालं. हल्ली आपण मार्केटमध्ये बघतो तर खाली फक्त पॉलिश केलेलं असतं, हे पॉलिश केलेलं नाही, हे ओरिजिनलच प्युअर ब्रास आहे, पूर्ण ब्रास आहे. असं 7चं छान प्रकारे वापरू शकतात. त्यानंतर असं ट्रायप्लायच्या पण आपल्याकडे कढाया आहेत, तुम्ही बघितल्या व्हिडिओमध्ये. याच्यामध्ये ना लंगडी सुद्धा आहे. आता हे बघू शकतात नवीन आणलेलं आहे. फिश करी वगैरे बनवतो तर त्यासाठी वापरतात. हे कसं डीप असेल तर ढवळायला तुम्हाला जमत नाही, बरोबर. हे कमी आहे. हे खरं तर बघायला गेलं तर साऊथ मध्ये जास्त, कारण आपली फिशची तुकडी ना मोठी असेल ना तर ती कशी तुटत नाही आणि व्यवस्थित आपली ना ती कढी होऊन जाते. तुम्हाला 5 साईजेस येतात. जर तुम्ही 20 सेंटीमीटर घेतली तर तुम्हाला ती 1200 पासून आहे. 1200, 1400, 1600, 1800 आणि 2000 अशा साईजनुसार तुम्ही वापरू शकता. ह्याच्यामध्ये ना आमच्याकडे चिकन हंडी बनवू शकतो ट्रायप्लायमध्ये, छान प्रकारची आहे. याच्यापर्यंत जेवण गरम राहतं. हे तुमच्या हातातनं खाली पडलं तर क्रॅक होत नाही. आणि सांगायचं झालं तर ही सुद्धा ट्रायप्लायमध्येच आहे. याच्यात जळणार चिटकणारं नाही. याच्यात तुम्ही बघायला गेलं तर तुम्ही साईजेस वगैरे आहेत आमच्याकडे. जर आता आपण मार्केटमध्ये बघतो अशा ठोक्याच्या कढाया सुद्धा आहेत, आपण खूप बघतो. पण हे ठोक्यामध्ये कसं जाडमध्ये आहे त्यामुळे जळत नाही आहे. हे 250 पासून स्टार्टिंग रेट आहे. 250, 350, 550 जसं तुम्ही साईज घेतात त्या पद्धतीत वाढत जातं. खूप भांडी आहेत आमच्याकडे. असे पुरणजाळी आहे. जी पुरणजाळीचं काय आहे आपण मार्केटमध्ये घेतो तर त्याला कसं प्लेटिंग केलेलं आहे, ह्याला प्लेटिंग केलेलं नाही. हे पूर्ण स्टील आहे, याला रेस्ट फ्री आहे. तुम्ही भाज्या धुण्यासाठी वापरू शकता, बरोबर. कडधान्य मोड आणण्यासाठी वापरू शकता, पुरणसाठी वापरू शकता. खूप प्रकारचे आहेत. हे 250 पासून स्टार्टिंग आहे. 250, 350 आणि 450 असे साईजेस आहेत. तुम्ही बघू शकता. खलबत्ता आहे आमच्याकडे ब्रासमध्ये. हा पूर्ण ब्रास आहे बघू शकता आणि जड आहे. हा कसा आहे? हा 2,500चा आहे, हा 3,000चा बघू शकता. ही मोठी साईज आहे, ही 3,000ची आहे. हा जवळजवळ 1 किलोच्या वरती आहे. हा 2 किलो पर्यंत आहे म्हणजे वेट. आणि जो हे दिलेलं हे सुद्धा ब्रास आहे, ओरिजिनल आहे आणि जड आहे. हे बघू शकता जड आहे, ओरिजिनल मिळणार आहे तुम्हाला. हो. त्यानंतर अशा काशाच्या वाट्या वगैरे आहेत आमच्याकडे. याचा फायदा काय होतो, आपल्या शरीराला अशक्तपणा, आपल्या दिवसभराचा थकवा असतो, रात्री तूप किंवा तेल लावून तळव्याला मालिश करायची. त्यामुळे कसं शरीरातली पूर्ण हीट बाहेर निघते. याच्या 2 साईज आहेत. तुम्ही जर हे घेतलं तर हे 400ची आहे. मोठी साईज जर घेतली तुम्ही तर 500 रुपयाची आहे. तुम्ही ते बघू शकता, छान प्रकारचे आहे. आता हल्ली जर बघायला गेले तर हे अशी पातेली आहेत. तुम्ही विचार करता एवढी छोटी पातेली कशाला, बरोबर. जर आपलं रात्रीचं जेवण वगैरे उरलेलं असेल तर आपण मोठ्या पातेलीमध्ये ठेवतो, परत त्याच्यावरती झाकण ठेवायचं, फ्रीजमध्ये बसत नाही. तर आम्ही छोटे पातेली घेऊन आलो. रात्रीचं जेवण वगैरे तुम्ही ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. त्याच्या 4चा सेट आणि सांगायचं झालं तर हा सेट एकात एक जातो. मेन म्हणजे त्याला कुठे आपण एकत्र घालून सुद्धा ठेवू शकतो. तुम्ही अशा प्लेट वगैरे ठेवू शकता. आणि हा मेन म्हणजे पूर्ण प्लेट सकट हा सेट येतोय. आणि कितीचा हा 500 रुपयाला तुम्हाला 4 भांड्यांचा सेट येतो. आणि गिफ्ट द्यायला सुद्धा बेस्ट आहे. गिफ्ट देण्यासाठी जास्त घेतात. माझ्याकडे संक्रांती जाता 100 सेट गेले. अशा प्रकारे वापरू शकता तुम्ही. आणि बघू शकता ह्या पद्धतीचं आहे. हे बिडाचेच आहेत आणि हे ट्रायप्लायचं आहे. हे एनोडाइज मध्ये आहे. हे छोटे पातेले आमच्याकडे. हे पण तुम्ही गिफ्ट वगैरे देण्यासाठी वापरू शकता. याच्यात डायरेक्टली फोडणी दिली तरी चालतं. हे कसे? हा सेटच येतो. 1100 रुपयाला पूर्ण सेट येतो. 1100 रुपयाला हा 3चा सेट. आणि स्क्रॅच खूप आहे. तुम्ही तारेच्यानं घासलं तरी काय होणार नाही. हे परमनंट एकदा घेतलं की परत घ्यायची गरज लागणार नाही. अशी भांडी आहे तुमच्याकडे छान प्रकारची. तुम्ही ठीक आहे. विळी आहे का? हा, ही विळी कशी आहे तुम्हाला दाखवतो. ही पूर्ण अशी खालनं उघडू शकता तुम्ही. आपला किचनचा ओटा वगैरे असेल तर किचनच्या ओट्याला तुम्ही अशी फिट करू शकता. त्यानंतर एक लॉक दिलेला आहे. ही पूर्णपणे अशी तुम्ही ओपन करू शकता. म्हणजे तुम्हाला असं भाजीला वगैरे कटिंग पण होते आणि नारळ वगैरे खवण्यासाठी. बरोबर. ही छान प्रकारची विळी आहे. यावेळेस नवीन आणलेली आहे आणि पूर्ण ही लोखंडाचं असल्यामुळे
तुम्हाला धार वगैरे लावायला बरी पडते. त्याच्यामध्ये ही 600ची विरी आहे, 700 रुपये. आणि हे आपण ओट्याला लावू ही शकतो, ओट्याला म्हणजे लावण्यासाठी आरामात आहे. कापू शकतो, हा, आणि परत खाऊ परत शकतो, लावले की तुम्ही फोल्ड पण करू शकता. आणि पाहिजे नको तर आपण काढूनही ठेवून काढूनही देऊ ठेवू शकतो. शकतो. तुम्हाला साईज नुसार दिलेला आहे, जेवढा तुमचा ओटा आहे तुम्ही स्क्रू काढून तुम्ही लावू शकता. बघू शकता, हे पण बेस्ट आहे. तर आता आपण दादाकडची तुम्हाला संपूर्ण भांडी दाखवलेली आहे. भरपूर असा स्टॉक आहे, न्यू लॉन्च दादानी या टायमाला घेऊन आलेले आहे आणि मस्त असं कलेक्शन आपल्याला दाखवलेलं आहे. त्याचबरोबर भरपूर जणांचं असं होतं की आम्हाला प्राइजेस सांगा, म्हणून सर्व गोष्टींचे आम्ही तुम्हाला प्राइजेस पण सांगितले आहे. आणि असं जर तुम्हाला वाटलं कुठल्या गोष्टीचं प्राइस तुम्हाला हवं आहे तर दादांना तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात आणि त्यांच्याकडनं प्राइस मागू शकतात किंवा व्हॉट्सअपही करू शकतात. एक्झिबिशन चालू आहे ठाणा स्टेशनच्या अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरती. तुम्ही कोणालाही जर घंटाळी मंदिर किंवा नौपाडा म्हटलं तर आमचं 21 तारखेपासून चालू होतं, तर 26ला संपतो. आणि सकाळची वेळ आहे 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही इथं येऊन खरेदी करू शकता. इथे खूप काही बघण्यासारखं आहे. तुम्ही मला नक्की एकदा स्टॉलला भेट द्या. थँक्यू. तर मित्रांनो, अशा प्रकारे ओमकार मार्केटिंग ह्यांचा आपण हा ना पूर्ण काउंटर शूट केलेला आहे आणि जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. चला मग भेटूया आता पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि थँक्यू.